मोक्षणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदूतया ते मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरम् गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्. गेल्या वेळी आपलं 448 पर्यंत झालं होतं. कर्माचा थोडासा विचार कुठल्या श्लोकात आहे याच्यातनं. तर इथे जे म्हटलं होतं की प्रारब्ध हे शरीरारंभक असंच त्याला म्हणतात. म्हणजे हे शरीर मिळण्याला जे कारणीभूत आहे तर त्या कर्माला प्रारब्ध कर्म म्हणतात. आणखीन ते प्रारब्ध जे असतं ते आपणच पूर्वी केलेल्या कर्मांचं फळ असतं. पूर्वी आपल्याला माहिती आहे की अनेक मनुष्य जन्म म्हणूया, त्याच्यात आपण जी काही मी करते ह्याच भावनेने आपली कर्म असतात. आपण कुठे इतका काळ ईश्वरार्पण बुद्धीने करत होतो किंवा निष्काम करत होतो. हळूहळू आपल्याला ते शिकायला मिळतं, आणखी त्याप्रमाणे आपली उन्नती होत जाते. त्यामुळे मी केलं या भावनेत आपण इतका काळ जी कर्म सगळी केली ती पट तर जात नाही. कर्म हे फळ दिल्याशिवाय शांत होतच नाही. त्यामुळे ते जे त्याचे संस्कार म्हणूया पाप पुण्य रूपी ते आपल्या संचितात जमा होऊन राहतात आणि त्यातले काही बाहेर काढले जातात. आपण पाहिलं होतं गेल्या वेळी की जे ह्या देहाला कारण होतात म्हणून त्यांना देहारंभक कर्म, प्रारब्ध कर्म वगैरे नाव आहेत. म्हणजे याचा अर्थ हा आहे ना की मी केलेल्या कर्मांची एक्झॅक्टली इक्वल अँड ऑपोजिट फळ मी भोगत असते. जसं केलं तसं मिळतं. समर्थ त्याला उसणे द्यावे घ्यावे लागते असं म्हणतात. ते उसणं दिलेलं आहे, जे काय मी दिलेलं आहे किंवा घेतलेलं आहे ते उसणं आहे. आणखीन ते पुन्हा देणं घेणं होणार आहे. मग आता पुढे त्याच्याबद्दल ते सांगताय की अहम ब्रह्मेति विज्ञानात कल्पकोटी शतार्जितम संचितम विलयं याती प्रबोधात स्वप्न कर्मवत. तिन्ही प्रकारची कर्म माहिती आहेत आता आपल्याला की संचित प्रारब्ध क्रियमाण. त्यातल्या संचिताबद्दल जे म्हणताय, आपण म्हणतो की ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात करूते. आता इतकी जन्म जे सगळे पर्वतच्या पर्वत साठलेले आहेत कर्मांचे आपल्या संचितात. संचित प्रचंड मोठं आहे आपलं, कित्येक जन्म करण गेलाय, लक्षावधी जन्म गेलाय. तेवढ्याचा जो डोंगर सगळा आहे संचित कर्माचा, तो भस्म कसा काय होतो? त्याला पेट्रोल लावता येतं का? जसं आपण चुलीला वगैरे लावण्यात येतं. आजच्या पिढीला माहित नसेल पण त्याला पेट्रोल असं म्हणतात. लाकडं विशिष्ट पद्धतीने ठेवायला लागतात आणखी मग त्याच्यानंतर पेटवतात ती. मग तसं ह्याला काय करायला लागतं तर ज्ञानाग्नी. तो एका क्षणात ती सगळी कर्म भस्मसात करतो. त्याला वेळ नाही लागत. कसं काय ते त्याला उदाहरण दिलेलं आहे की आपण झोपतो,
स्वप्न पडतात. ही जी स्वप्न असतात ही जाग झाल्यानंतर काय होतं त्यांचं? एकतरी कर्म शिल्लक राहतं का जाग झाल्यानंतर? त्यातलं स्वप्नाचा पूर्णपणे नाश होतो ना. तितकंच नाही तर जाग झाल्यानंतर ती कर्म खरी नव्हती. ते जे काय स्वप्नात देवाणघेवाण झाली ती खरी नाही. जे सुख मिळालं तेही खोटं, आणखी दुःख मिळालं तेही खोटं. तेवढंच खोटं, काहीही फरक नाही. जागृतीतले भोग काही काही जे शक्य नसतं तेही स्वप्नात मिळतात. कधी मनी वसे ते स्वप्नी दिसे, या पद्धतीने मनच ते एक एक आकार धारण करतं आणि स्वप्न पडत असतात. पण जागृती आल्याबरोबर त्यातलं काहीही खरं नाही हे आपल्याला कळतं. तसंच आपली ही जी अज्ञान झोप आहे ना, अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः, हा श्लोक आपण म्हणतो. तर अज्ञान तिमिर जे आहे, अज्ञानाची रात्र आहे, त्याच्यात ह्या जगाचं देहसत्यत्व, जगत सत्यत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व हे सगळी आपल्याला स्वप्न पडत होते आणि आपण स्वप्नात त्याप्रमाणे वागत होतो. ज्या क्षणी ते अज्ञानाची रात्र संपते आणि बोधाची जागृती येते, त्या क्षणी जे काही ह्या जीवानी केलेलं आहे ते कसं काय मग सत्य ठरेल? स्वप्नातलं जितकं खरं असतं तितकंच जागृतीतलं खरं असतं. म्हणजे काय झालं? त्याला जाळायला लागलं का नेऊन? नाही जाळायला लागलं, केवळ अज्ञान बाजूला केलं, झाकण काढलं. अरे खाली काहीच नाहीये. जे मी समजत होते तिथे आहे, की जग खरं आहे, मी आहे तिथे, माझा देह म्हणजे मीच आहे, हे सगळे ज्या माझ्या समजुती होत्या त्या पूर्णपणे भस्मसात होतात. आता आपण म्हणू की मग आम्हाला एकदा कधीतरी गुरुकृपेने ज्ञान झालं तर त्यावेळे सगळे भस्मसात झाली का? पण ती खरी जागृती होती का हो? आपण त्याच्यानंतर परत ती अज्ञानाची चादर ओढून घेतोच ना. आणि अज्ञानाची चादर ओढून घेऊन पुन्हा मी करतेय या भावनेने कर्म करतच राहतो ना. म्हणजे मग खरं स्वप्न संपलाय का? समर्थ म्हणतात तसं की स्वप्नींचा जागा झाला नाही बापा. जोपर्यंत हे चाललेलं आहे तोपर्यंत मी स्वप्नातनं जागे झालेली नाहीये, जोपर्यंत ते ज्ञान दृढ होत नाही. नेहमीचे शब्द सगळ्यांना माहिती आहे, दृढ, अपरोक्ष, अपरिवर्तनीय. असं जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत संचिताच्या डोंगरात भर पडणार आहे. तात्पुरतं जळेल, पण त्या ब्रह्मराक्षसासारखं पुन्हा जाग होईल. पुन्हा आपण मी करते भावनेने कर्म करत राहतो. अज्ञानाची चादर ओढल्यामुळे ती भर पडत राहते. म्हणून जोपर्यंत जगत सत्यत्व, देह तादात्म्य, कर्तृत्व, भोक्तृत्व या भ्रांती आपल्या जात नाहीत ना, तोपर्यंत ज्ञान दृढ होत नाही, अपरिवर्तनीय होत नाही. यामुळे कोणी कोणी असतात की ज्यांना समाधी काळात ज्ञानाचा अनुभव असतो. असतो अनुभव, येतो, तात्पुरता येतो, पण त्याच्यातून व्युत्थान पावल्यावरती परत सगळं जगत सत्यत्व, देह तादात्म्य जसंच्या तसं डोक्यावरती बसतं. त्याचा बाध होत नाही. बाध होणं माहितीये की असून नसल्यासारखं, खरं नाहीये हे आपल्याला पक्क होणं, निश्चय होणं, दृढ निश्चय, मिथ्यात्वाचा दृढ निश्चय तो होत नाही. तोपर्यंत मग त्या जगाचं आपल्याला सुख दुःख भोगायला लागतं.
कारण तिथे सत्यत्व भावना गेलेली नाही. ज्यावेळेस सत्यत्व भावना जाते त्यावेळी खेळा ऐसा प्रपंच मानावा, अशा पद्धतीने व्यवहार होतो. तो विश्वात विश्व होऊन विचारे विश्वाची माझी, अशी त्याची अवस्था होऊन जाते. संचित कर्मांचा पूर्ण नाश होतो, कारण तो करतच नसतो ना. आता पुढे तसंच म्हटलेलं आहे की यत्कृतम स्वप्न वेलायाम पुण्यम वा पापमुल्बणम सुप्तो स्थितस्य किम तत्स्यात् स्वर्गाय नरकाय वा. दृष्टांत पुढे चालू आहे की जे स्वप्नाच्या वेळी केलं जातं, पुण्यकर्म केलेलं असेल किंवा अगदी महाभयंकर पाप केलेलं असेल, कितीही भयंकर पाप असू दे, पण झोपेत न जागा झाल्यानंतर ते त्याला पाप पुण्य वगैरे काही देईल का? ते कर्म तिथेच संपत, कारण ते मुळात मिथ्या असतं हे आपल्याला कळलेलं आहे. मुळात ते नव्हतंच. मुळात नसलेलं मला काय देणार आहे? पाप देणार आहे का पुण्य देणार आहे? नाटकात केलेले जे व्यवहार असतात ते जागेपणी आपल्याला काही देतात का? त्याची फळं देतात? नाटकात समोरच्या नटाला काहीतरी त्यांनी केलं होतं नाटकात म्हणून एक फटका दिला होता, त्याचा वध करायला सांगितला होता, त्याचं पाप मी जेव्हा मेकअप उतरवते किंवा मेकअप असताना सुद्धा मला लागणार आहे का? कारण ते किती खोटं होतं हे माहिती होतं, हे खरं नाहीये हे निश्चित माहिती होतं. याच दृष्टीने खेळा ऐसा प्रपंच मानावा म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणतात. आपण म्हणत जातो हे सगळं, पण त्याचा अर्थ लक्षात येत नाही. खेळा ऐसा म्हणजे जितका खेळ खोटा आहे पण त्याच्यात छानपैकी आपण खऱ्यासारखं वागतो, तशा पद्धतीने जीवनमुक्त वागत असतात. सगळं किती खोटं आहे, सगळा कसा खेळ चाललेला आहे, कसं भासमान आहे हे त्यांना पक्क माहिती असतं, पण तरी पण ते त्याच्यात भाग घेतात आणि कौतुकतूप आहे संचिताचे अशा पद्धतीने जीवन जगतात. अत्यंत रसिकतेने एन्जॉय करतात ते, जसं आपण नाटक एन्जॉय करतो त्याच पद्धतीने. स्क्रीनवरती चाललेलं असतं, टीव्हीच्या म्हणा किंवा सिनेमा थिएटरमध्ये पडद्यावरती सगळं चाललेलं असतं व्यवहार, त्या पडद्याला काही होत नाही त्याप्रमाणे हा सगळा व्यवहार करतो, पण ह्याला काहीही त्याचा जरा सुद्धा लेप लागत. त्या चित्रात लागलेल्या अग्नीने जसा कागद जळून जात नाही, तसंच आहे ते. चित्रामध्ये नद्या असतात, त्यांनी कागद भिजत नाही. जसं सिनेमाचं आहे की तोही पडदा जळत नाही, तसंच आपण चित्र बघतो अनेक, तिथल्या ह्यानी काहीही जसं होत नाही तसंच स्वप्नाच्या ह्याच्यातलं पण आहे. स्वप्नात जे काय केलेलं असतं ते तिथल्या तिथे संपतं. जाग झाल्याबरोबर ते खरं नाही हे कळलं की ते संपलं. त्याचे परिणाम थोडा वेळ शरीरावरती दिसत राहतील एखाद वेळे. तसंच जीवनमुक्ताला देखील सुरुवातीच्या काळात तरी तरंग उठत राहतात. तो दगड होतच नाही, त्याला सुखदुःखाचा बारका तरंग उठला तरी देखील विवेकाने तो ताबडतोब शांत होतो, आणि पुढे पुढे तरंग सुद्धा उठेल की नाही याची खात्री नाही, इतका तो त्याच्यातून बाहेर पडलेला असतो. कारण स्वप्नात केलेल्या गोष्टी मला स्वर्ग किंवा नरक देणार नाही, कारण पाप पुण्य निर्माणच होत नाही, कारण कर्मच केलं जात नाही खरं. मग ह्या पाप पुण्याला कारण जर का कर्म आहे तर कर्मच निर्माण झालं नाही तर पाप पुण्य कुठनं येणार?
पाप पुण्य नाही झालं तर संचितात भर कुठनं पडणार नाही, कुठला देह कुठनं मिळणार. सगळी ही परंपरा तुटून जाते. स्वमसंगमुदासीनं परिज्ञाय नभो यथा न श्लिष्यति न किंचित कदाचित भावी कर्मभिः न नभो घटयोगेन सुरागंधेन लिप्यते तथात्मोपाधियोगेन तद्धर्मैर्नैव लिप्यते. उदाहरण म्हणून हे दोन आहेत श्लोक. की आकाशाचं उदाहरण दिलंय. आकाश कसं असतं? पूर्णपणे अलिप्त असतं. एवढा आता पाऊस पडतोय बाहेर, आकाश भिजलाय? अजिबात नाही भिजलेलं. आकाश जसंच्या तसं आहे, आकाशातनं पाऊस पडतोय. बरं, ऊन पडलं होतं काल, खूप तापलं होतं, उकडत होतं अगदी. त्याने आकाशाला काही झालं? हवा गरम होते, मला गरम वाटतं, पण आकाशाला काही झालंय का? आकाशी पोकळी आहे ना, आकाशाला काहीतरी झालंय का? काही होत नाहीये. ते जसं आहे तसा हा जीवनमुक्त पूर्णपणे निर्लेप राहतो, पूर्ण निर्लेप राहतो. आणखीन मग पुढे जी कर्म केली जातात त्या कर्मांनी देखील तो लिप्त होत नाही, कारण ज्ञान दृढ झालेलं असतं. आणि दृढ झालेलं असल्यामुळे मी ब्रह्म हे पक्क झालेलं असल्यामुळे मी देह म्हणून कर्म केलीच जात नाही. जी काही घडतात ती देहाकडनं घडतात. मी देह या भावनेने घडत नाहीत. मी देह म्हणून कर्म करणं, मी जीव म्हणून कर्म करणं आणि देहाकडून कर्म करून घेणं, दोन्हीच्या परिणामात जमीन अस्मानाचा फरक. मी आमटीत पळी घातली, मी जर का पळी झाले तर मला त्या उष्णतेचा त्रास होणार, पण मी पळी नाहीये, मी पळी वापरते. त्या पळीच्या साह्याने मी ढवळतीये, वाढून घेतलीये. मग मला त्या उष्णतेचा त्रास होणार आहे का? नाही होणार. तसं शरीराकडनं मी कर्म करून घेतेय. मग जे काय शरीराला ताप होणार असतील, सुख होणार असतील, त्यांचा मला होईल का त्रास? शक्यच नाहीये. कारण शरीर हे इन्स्ट्रुमेंट आहे, माझं उपकरण आहे, हत्यार आहे, ते मी वापरतेय. आणखीन मला मग त्याचं काय होणार आहे? काही नाही. ते त्याचं त्याच्या पद्धतीने काम करत राहतं प्रारब्धानुसार. पण ज्याचं प्रारब्ध होतं तो जीव मी नाहीये, मी ब्रह्म आहे. त्या जीवाचं त्या देहाचं ते काय जे चालायचं आहे ते चालून दे. मी त्याच्या मागचा अधिष्ठान आहे. तो जो पडदा आहे त्याच्या मागचा, तो जो कागद आहे त्या चित्रामागचा, ते मी आहे. माझ्यावरती सगळं आहे, मी ते नाही. जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. हे मन ठरवतं ना, बुद्धी ठरवते ना, हे सत्य आहे, हे असत्य आहे, हे खरं आहे, हे खोटं आहे, हे सगळं बुद्धी ठरवते, मन ठरवतं. पण त्या मनाचं मन पणच जातं. जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. डॉट जुळून घ्यायचे सगळे. जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी म्हणजे काय? तो मनोरूप पटू फाटे हे होतं. मन संकल्प विकल्प करत नाही, बुद्धीला निर्णय घ्यायला नाही, ते सगळं बाधित झालेलं आहे. जे काय संकल्प चालतायत ते मनाचे परस्पर चाललेले आहेत आणि त्याला ट्रेनिंग जसं दिलेलं आहे तसे आता चाललेले आहेत. पूर्वी बद्धावस्थेत जसे होते तसे आता त्याचे चाललेले नाही आहेत संकल्प. त्याचे संकल्प आता प्रारब्धानुसार होत असतात.
आधी मी करणार आहे, हे मला हे हवं आहे, या पद्धतीने चाललेलं असतं. आता ते हवं आहे नको आहे त्याचं ते बघतं. शरीर त्याप्रमाणे प्रारब्धावरती देह टाकला म्हणून समर्थ म्हणतात. प्रारब्धावरती टाकला म्हणजे काय? मनाचे संकल्प चालतात, बुद्धी परस्पर निर्णय घेत असते, सगळ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे. आपण डेलिगेट करतो ना काम, तशी त्यांना ती डेलिगेट केलेली आहे. आणि मी एकदा डेलिगेट केल्यानंतर मध्ये नाक खुपसायचं नसतं, लांबून लक्ष ठेवायचं असतं, साक्षीत्व करायचं असतं. तसं मन, बुद्धी, चित्त, अहंकार, देह, इंद्रिय सगळी कामं करत राहतात. मी साक्षी आहे त्यांची, मी ती नाही, मी त्यांच्यापासून वेगळी आहे. त्यामुळे मी निर्लेप राहते, पूर्णपणे उदासीन राहते, आकाशासारखं. उदाहरण जे दिलंय की घटामध्ये दारू ठेवली, ते सुरा ठेवली, त्याला वास असतो. आपल्याला माहितीये शेजारी जर का कोणी दारू पिऊन बसलं तर किती वास येतो. वास असतो त्याला. मग घटामध्ये दारू भरून ठेवली आहे, त्या घटाला वास येईल का हो? त्यातल्या आकाशाला वास येईल? आकाश म्हणजे पोकळी, हे लक्षात घ्यायचं. दारू भरल्यानंतर आकाश कुठे आत राहणार? घटाकाशाची व्याख्याच ही आहे की घट एखादा पाण्याने भरल्यानंतर त्याच्यात जेवढं पाणी मावतं ना, तर तेवढं ते आकाश आहे. कारण पोकळी आहे म्हणून पाणी मावलंय, पण पोकळीला आकाश म्हणतात. आपल्याला कल्पना आहे की आकाश अणुरेणूत व्यापून आहे. सूर्यमालेत जसं अंतर असतं तसं प्रत्येक इलेक्ट्रॉन मध्ये अंतर आहे, आणि त्याच्यात आकाश व्यापून राहिलेलं आहे. आकाश कुठेही नाही अशी जागा नाही. पण त्या आकाशाला तो गंध लागतो का? का ते निर्लेप असतं? गंधाचे कण त्याच्यात राहतात म्हणून आपल्याला वास येतो. आकाशातनं सुद्धा तो आकाशाचा वास नसतो. तो जो वास असतो त्या गंधाच्या कणांमुळे आपल्याला वास येत असतो. वाऱ्याबरोबर ते येत असतात कण. ते कण वाऱ्यापासून सुद्धा वेगळे आहेत, हे लक्षात घ्यायचं. आकाशापासून पण वेगळे आहेत. आणि त्या गंधाच्या मुळे आपल्याला त्रास होतो किंवा होत नाही, काही म्हणा. घटात ठेवलेल्या दारूने त्या घटातलं आकाशाला काहीही होत नाही. ते जसंच्या तसं निर्लप राहतं. त्याप्रमाणे ह्या देहाच्या उपाधीमुळे, अंतःकरणाच्या उपाधीमुळे, त्यांच्या धर्मांनी आत्मा लिप्त होत नाही. उपाधीचं स्वरूप आपल्याला माहिती आहे. उपाधीच्या धर्मांनी आत्मा कसा लिप्त होईल? घटाकाशाचं उदाहरण एक झालं की घट ही आकाशाची उपाधी आहे. घटाकाश हा शब्द येण्यासाठी त्या घटामधला आकाश म्हणजे घट तिथे पाहिजे, तर घटाकाश हा शब्द येईल. नाहीतर संपूर्ण व्यापक आकाश आहेच. तिथे मध्ये तो घट आला म्हणून ते आकाश वेगळं पडल्यासारखं झालं. पण प्रत्यक्षात वेगळं पडलं का? अजिबात नाही. त्या घटातल्या पदार्थांचा आकाशाला लेप लागला का? अजिबात नाही. घरावरती कावळा बसला आणि मी सांगितलं की ते जे कावळा बसलेलं घर आहे ना, तर तिथे जा. त्या कावळ्यांनी त्या घराला काहीतरी घरावरती परिणाम केला का? पण वेगळं ओळखू आलं ना. कावळ्याच्या धर्मांचा घरावरती काही परिणाम झाला नाही. घटाच्या धर्मांचा आकाशावरती काही परिणाम झाला नाही. तसा या अंतःकरणाच्या उपाधीचा, देहाच्या उपाधीचा
माझ्यावरती काहीही परिणाम होणार नाही. कारण ती केवळ उपाधी आहे. जसा घट निर्जीव आहे, जसा घट पंचमहाभूतांचा आहे, तसाच देह, अंतःकरण हे सगळं तेवढंच जड आहे, पंचमहाभूतिक आहे, त्रिगुणांचंच बनलेलं आहे. मग हे सगळं मी बुद्धीने माझ्या जाणतीये, पण ते आत ठसत नाही. कारण आत ठसवून घेणं हे साधन आहे. याला ब्रेन वॉशिंग म्हणा, नाही तर काहीही म्हणा, पण ह्या पद्धतीने आपल्याला स्वतःला सतत समजावून सांगणं, सतत तो विचार करणं, जेव्हा कधी आपल्याला मी करते अशी भावना होईल, किंवा मला दुःख झालं, सुख झालं वगैरे वाटायला लागेल, त्यावेळी हा विचार करायचा आहे की ते जे सुख दुःख होतं, ती जी इजा होते, ते जे काय मिळतं, त्याच्यात माझा काही संबंध नाही. जे चाललंय ते प्रारब्धानेच चाललेलं आहे, त्या देहाला चाललाय. देहाला झालेलं स्वीकारायचं की नाही मनाने, आणि दुःख करून घ्यायचं की नाही, हे सुद्धा शेवटी मनावरती अवलंबून असतं. म्हणून मनालाही ट्रेनिंग दिलं जातं की हे जे आहे हे उपाधीचं आहे, हे तुझं नाहीये. मन आणखीन शरीर हे डिसोसिएट करायचे. मन, बुद्धी, मी डिसोसिएट करायचे. हळूहळू सगळे एकमेकांपासून तोडत जायचे. बरं नाही, नाही का, एकमेकांपासून तोडणं. चांगली अगदी त्यांचं गुळपीठ होतं, चांगली युती होती, पण आपण ती युती तोडतो, कारण ती अपायकारक आहे, ती खरी नाहीये. मग जे मुळातच खरं नाहीये ते तोडायला काय बिघडलं? त्याचं काहीही पाप लागणार नाहीये आपल्याला. ते खुशाल तोडावं तोडावंच, तरच आपण त्याच्यातनं तरतो, नाहीतर आपण बुडतो. बुडतो म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लागतो. परमार्थात जो बुडतो ना, तो वाचतो, तो तरतो. जो प्रपंचात बुडतो त्याचं काही खरं नसतं. ज्ञानोदयात पुरारब्धम कर्म ज्ञानान्न नश्यति अदत्वा स्वफलम लक्ष्यम उद्दिश्योत सृष्ट बाणवत. मग आता प्रारब्ध कर्माबद्दल आणखीन बोलताय की आपण एखादा बाण सोडला, पुढलं त्याच्याच बरोबर आहे. व्याघ्रबुद्ध्या विनिर्मुक्तो बाण पश्चात गोमतौ न तिष्ठते छिन्नत्वैव लक्ष्यम वेगेन निर्भर. उदाहरण दिलेलं आहे. त्या आधी म्हणतात की बाण सोडला, धनुष्याला बाण, पूर्वी धनुष्य बाण होते ना शस्त्र म्हणून, बंदुकी बॉम्ब वगैरे नव्हते. तर हे जे धनुष्य बाण होते, तो लक्ष्य जे असेल त्याच्याकडे बाण सोडला जायचा. काहीतरी आपल्याला माहिती आहे, असं ते गोल 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 रिंग्स असतात, आणखी सेंटरला मारायचा असतो तो बाण. ते लक्ष्य आहे त्याचं, त्याचा वेध घ्यायचा आहे, त्याच्यासाठी बाण सोडला. मग तो मध्येच थांबवता येईल का? हातातनं सुटलेला आहे तो. तसं कर्माच्या सगळ्या डोंगरातनं देहारब्ध कर्म बाहेर काढलेलं आहे. त्यांनी देह मिळालेला आहे, आणि देह मिळालेला आता त्याची गती संपेपर्यंत तो चालत राहणार आहे. बरं आहे, नाहीतर मग ज्ञान झाल्याबरोबर देह पडणार असं वाटलं असतं तर कोणी भानगडीतच पडलं नसतं, मी जाणार असं वाटलं असतं. ज्ञान झाल्यानंतर कळतं की मी जात नाही.
त्यामुळे मी जाणार नाही हे पक्क करायला लागतं. त्याला उदाहरण दिलेलं आहे की कोणीतरी एकाने वाघ आलाय असं वाटून बाण सोडला, पण मग लक्षात आलं की अरे ही गाय आहे. काय करायचंय मग? त्या गायीला बाण लागायचा थांबवता येईल का? हातातनं सुटलेला बाण आहे, तो त्या गायीचा वेध घेणारच आहे. ज्या वेगाने तो सोडलेला आहे त्या वेगाने तो जाणार आणि त्या गायीचा तो वेध घेणारच आहे. तसं प्रारब्ध नावाचं जे हातातनं सुटलेला बाण आहे, तो फळ दिल्याशिवाय थांबणार नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की कौतुक तूप आहे संचिताचे. कौतुक पहा म्हणजे काय कर, काय काय मी केलं होतं ते मला प्रारब्धावरनं कळतं. भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे. ज्या अर्थी मला हा भोग मिळताय त्या अर्थी मी तसं केलं असलं पाहिजे. सरळ आहे अगदी. ज्या अर्थी मला एवढं सुख मिळालं त्या अर्थी मी म्हणजे कोणाकडनं तरी मला मदत मिळाली, मी त्याला मदत केली असली पाहिजे. तसंच कोणीतरी मला त्रास देत आहे, मी त्याला त्रास दिला असला पाहिजे, हे स्वीकारायला लागतं. आणि ते स्वीकारलं की जीवन फार सोपं होतं. मग कोणाबद्दल नावं ठेवणं येत राहत नाही. कोणालाही असं कसं माझ्या वाटेला आलं, मीच सापडले का वगैरे हे असलं काहीही येत नाही. सगळं शांतपणे स्वीकारलं जातं. आणि शांतपणे स्वीकारलं गेल्यामुळे तिथे पाप पुण्य सुख दुःख काहीही राहत नाही. अत्यंत शांतपणे सुखाने सगळं जीवन चालतं. का? कारण हे माझं नाहीये, मी यापासून वेगळी आहे. मी आनंद रूप आहे, सच्चिद आनंद रूप आहे. देह जो आहे तो हत्यार म्हणून, इन्स्ट्रुमेंट म्हणून दिला होता. त्याच्याकडनं आपण हे प्राप्तव्य प्राप्त करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मला मानवी देह मिळालेला आहे. मानवी देह मिळाला याचाच अर्थ मी परमार्थ साध्य करून घ्यायचा आहे, म्हणजे जीव ब्रह्मैक्याचं ज्ञान पक्क करून घ्यायचं आहे. जीव ब्रह्मैक्याचं ज्ञान पक्क करून घेणं हा ह्या देहाचा उद्देश आहे. आणखीन हे जे हत्यार आहे, मला मिळालेलं उपकरण आहे, हत्यार नाही म्हणत, हत्यार म्हणजे इन्स्ट्रुमेंट ह्या अर्थीच मी म्हणते, ते जे मिळालेलं आहे तर त्याच्या साह्याने करायचं. काहीतरी मनुष्य देहाचे योग्य सच्चिदानंद पदवी घेणे, ऐसा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. संतांनी सांगितलं की ह्या देहाच्या साह्याने सच्चिदानंद पदवी घ्यायची आपल्याला. आपण खूप पदव्या घेतो, तरतरेच्या पदव्या घेतो, पण त्या ज्या पदव्या आहेत त्या या जगातल्याच आहेत, जाणार आहेत त्या. पुढल्या जन्मात उपयोगी पडणार आहेत का मला त्या पदव्या? हा, पदवी मिळायची जर का अगदी जबरदस्त इच्छा असली तर पुढल्या जन्मी मला पदवी मिळेल. ह्या जन्मी जर का मिळणं शक्य नसलं आणि पुढल्या जन्मी मला हवंच आहे, करायचंच आहे, होईल मी. पण म्हणजे पुढला जन्म निश्चित केला ना, परत जन्म परत मरण सगळं मी निश्चित करून बसली आहे. म्हणून हे सगळे संकल्प आपोआप थांबतात ज्या वेळी मी ब्रह्म हे ज्ञान. मी देह नाहीये, मग देहाला मी सारखं माझं माझं मी काय चाललंय? तू कोण आहेस? खरं तुझं स्वरूप काय आहे? मग हे खरं स्वरूप जोपर्यंत आपण जाणत नाही तोपर्यंत हा गोंधळ चालू राहतो. पण एकदा ज्ञान झालं तरी देह पडणार नाही, एवढं पक्क लक्षात ठेवावं. म्हणजे मग आपल्याला जी भीती असते की
जाईल की काय, देह पडला तर मी मरेन की काय, आत्ता मी दिसतीये पण मग मला मृत्यू येऊन चालणार नाही, कारण देह तादात्म्य गेलेलं नसतं आपलं, जगत सत्यत्व गेलेलं नसतं, त्यामुळे देह असावा ही भावना आपली गेलेली नसते. म्हणून हे सुरुवातीला तरी अगदी समजावून सांगायलाच लागतं की ज्ञान झालं तरी देह पडत नाही, प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंत देह पडणार नाही. जर का पडत असता तर आपल्याला सांगायला ज्ञानी कोणी शिल्लक राहिले असते का हो? अशी अरेंजमेंट आहे, त्याला हे कारण आहे की मग बाकी जड जीवांना त्यांचा उद्धार करायला ज्ञानी मिळालेच नसते. ज्ञानी आहेत आज ह्या जगात, आपल्याला सांगतायत, नेतायत आपल्याला पुढे, त्याला कारण प्रारब्ध त्यांचं शिल्लक आहे आणि प्रारब्धाप्रमाणे ते करत असतात. प्रत्येकाला, जीवनमुक्ताला सुद्धा, ज्ञानाला ईश्वर त्याचं कार्य ठरवून दिलेलं असतं आणि ते ते कार्य ते करत असतात. आता आपल्याला तुकाराम महाराज आणि समर्थ माहितीये, समकालीन होते. तुकाराम महाराज खूपच लवकर गेले, वयाच्या 40व्या वर्षीच गेले. म्हणजे मला वाटतं तेव्हा शिवाजी महाराज विशीत सुद्धा आलेले होते का नव्हते, इतक्या लवकर ते गेले. त्यांनी सर्वसामान्य माणसांच्यासाठी अतिशय सोप्या भाषेत सगळी ही मांडणी केली, खूप फटकारलाय. तुकाराम महाराजांनी, ज्ञानदेव महाराज शालजोडीत न हाणतात, तुकाराम महाराज डायरेक्ट मारतात, शिव्या घालून अगदी मारतात. त्यांचं ते कार्य होतं. समर्थांचं कार्य वेगळं होतं. प्रत्येकाकडनं, प्रत्येक जीवाकडनं काय कार्य करून घ्यायचं हे अवतारी होतं वास्तविक, पण अवतार त्यांचा त्या त्या कार्यासाठी होता आणि ते ते कार्य त्यांनी केलं. जीव म्हणून जन्माला आले, अवतारी जरी असले तरी त्यांनी ते जीवत्व धारण केलं होतं स्वखुशीने, जसं नाटकात आपण स्वीकारतो तसं त्यांनी ते धारण केलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी ते ते कार्य निभावून नेलं. आपण तोच विचार करायचा की ह्या जगात मी आल्यानंतर मी काय करायचं आहे. आयुष्याची साधने सच्चिदानंद पदवी घेणे, ह्या देहाला तो अधिकार दिलाय नारायणाने, ती कृपा आहे त्याची. म्हणून साधन करणं हे मनुष्य जन्माला आल्यानंतर आपलं कर्तव्य होतं. त्या ईश्वराला जाणणं हे आपलं कर्तव्य ठरतं. पण हे मुख्य कर्तव्य मनुष्य देहाला आल्यानंतरच आपण विसरतो आणि बाकीच मी आई, मी मुलगी, मग मला ती कर्तव्य केली पाहिजे, माझी मुलगी मला खूप बघते हो, वगैरे वगैरे हे सगळं सुरू होतं. कारण मी संपत नाही, माझेपणा संपत नाही. तो संपल्यानंतर हे सगळे जे रिलेशन्स आहेत किंवा सगळ्याच गोष्टी पूर्णपणे मिथ्या होऊन जातात. जशा असायच्या तशा असून देत, जसे व्यवहार चालायचे तसे चालून देत, मी त्यांनी लिप्त होत नाही, माझ्या आनंदात फरक पडत नाही. लिप्त होत नाही म्हणजे दगडासारखे नाही राहत, अत्यंत प्रसन्न राहत, अत्यंत आनंदात राहतो, खूप सुखात राहतो. परिस्थिती बाहेरची कशीही असली तरी जसं तुकाराम महाराज म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, तशी स्थिती होऊन जाते. मग ह्या प्रारब्धाचा क्षय जो असतो तो कसा होतो? प्रारब्धम बलवत्तरम खलु इदाम भोगेन तस्य क्षयः सम्यक ज्ञान हुताशनेन विलय प्राक संचिता गामिनाम ब्रह्मात्मैक्यम अवेक्ष्य तन्मयतया ये सर्वदा संस्थितास तेषां तत् त्रितयम नहि क्वचिदपि ब्रह्मैव ते निर्गुणम्. या वृत्ताची चाल आहे, प्रारब्धम बलवत्तरम खलु विदाम, माहिती आपल्याला.
म्हणजे प्रारब्ध जे आहे ते अत्यंत बलवान असत. अगदी विद्वान म्हणजे विद्वानांना देखील असं नाहीये की विद्वानांचं प्रारब्ध जळतं. विद्वानांचं प्रारब्ध पण हातात न सुटलेला बाण आहे. त्यामुळे ते तेवढंच काम करत असत, त्याचं काम संपत नाही. विद्वानांना देखील प्रारब्ध भोग देऊनच थांबत. त्याच्याशिवाय प्रारब्ध शांत होत नाही. कारण कर्म हे फळ दिल्याशिवाय कधीही शांत होत नाही. त्याला कृतविप्रणाश नावाचा दोष म्हणतात. पुनर्जन्माचा सिद्धांत जो आहे तर तो त्यावर आहे, म्हणजे सिद्ध करण्यात येतो पुनर्जन्म आहे ते. कारण इतक्या जन्मात केलेलं जे काही असतं आपलं कर्म, त्याला फळ द्यायला, म्हणजे ते कर्म फळ न देता नष्ट झालं असं म्हणायला लागेल. जर का पुढला जन्म नाही केला तर या जन्मात काहीही करा, आणखीन त्याची फळं आपल्याला भोगायला लागणार नाहीत, असं होऊन जाईल. मग म्हणजे केलेल्याचा नाश, कृतप्रणाश किंवा कृतविप्रणाश. आणखीन न केलेल्याची मला फळं भोगायला लागतात. मग हे जे जगात सगळं वैषम्य दिसतंय, म्हणजे विविधता दिसते, भेद दिसतो, कोणी अत्यंत सुखात वाटतं, कोणी दुःखात दिसतं, कोणी करोडोपती असतं, कोणाला 2 वेळच्या अन्नाची भ्रांत असते. हे सगळं वैषम्य का आहे? म्हणजे जे मी केलेलं नाही तर त्याचा मला त्रास किंवा सुख भोगायला लागतं का? अजिबात नाही. तसं म्हटलं असतं तर त्याला अकृत अभ्यागम, जे केलेलं नाही ते मला मिळालं, असा तो दोष झाला असता. तसं होत नाही. जे केलेलं आहे ते ह्या जन्मी नाही तर पुढल्या जन्मी भोगायलाच लागतं. तसं ह्या विद्वानाला देखील, म्हणजे जो ब्रह्म झालेला आहे, निर्गुण ब्रह्म झालेला आहे, त्याला देखील तो जीव आहे हे विसरून चालायचं नाही. जीव म्हणून त्यांनी कामं केलेली आहेत, मी करते या भावनेने केलेली आहे. ती त्याची जी आहे, त्यातनं जे प्रारब्ध निर्माण झालेलं आहे ते प्रारब्ध भोगेन क्षय, भोगाशिवाय ते शांत होणार नाही. आधीच संचित होत त्याचा नाश होईल, क्रियमाण कर्माचा नाश होईल. कारण ते मी आता करत नाहीये, ते पूर्णपणे ईश्वरार्पण झालेलं आहे. मी करत नाहीये, ह्या देहाने ते केलं जात आहे, माझा संबंध नाही. मग माझ्या खात्यात कुठून ते जमा होणार आहे? ते देह करतो. म्हणजे क्रियमाण स्वातंत्र्यात जे आपण कर्म करतो तर ते देखील ह्या जीव ब्रह्मैक्य जे ज्ञान झालेलं आहे मला, त्या अग्नीने दोन्ही कर्म पूर्ण नष्ट होतात. आपण संचिताचा कसा नाश होतो पाहिलं आधीच, की स्वप्नातनं जाग झाल्यानंतर जसा स्वप्नातल्या गोष्टींचा नाश होतो, तसा अविद्ये निद्रेतनं त्याच्यातल्या जगत सत्यत्वाच्या स्वप्नातनं आपण जाग होतो. देह तादात्म्याच्या स्वप्नातनं जाग झाल्यानंतर त्या काळात जी केलेली कर्म आहेत ती सगळी क्षणात नष्ट होऊन जातात. तसंच क्रियमाण कर्म ते देखील नष्ट होऊन जातं. कारण मी आता ब्रह्म आहे, मग करतोय तो देह करतोय, करून दे, काय करायचं ते प्रारब्धाप्रमाणे करणार आहे तो. त्याच्यात क्रियमाण स्वातंत्र्यही वापरणार आहे. पण ते सगळं देह मन बुद्धी सगळं करत असतात, तो संघात करत असतो. माझा त्याच्याशी संबंध नाही, माझ्या अधिष्ठानावरती हे चाललेलं आहे. मी तिथे जीवरूपाने राहतेय आणि त्याच्यामुळे हा देह व्यवहार करतोय, करून दे. लोहचुंबक आहे म्हणून होत आहे. आता फ्रीजला वगैरे म्हणा किंवा कपाटांना मॅग्नेट बसवलेला असतो. मॅग्नेट दार खेचून घेतो की तो त्याचा गुणधर्म आहे आणि म्हणून तो चालतो, आपोआप खेचलं जातं.
तसं त्या प्रारब्धाच्या गुणधर्माच्या मुळे आपोआप तो देह काम करत राहतो. माझा संबंध नाही, माझ्या अधिष्ठानावरती चालतं. म्हणून ब्रह्म आणखीन आत्मा हे एकरूप आहे. हे जे ज्ञान आहे त्या अग्नीने सगळं संचित जातं, क्रियमान जातं. पण इथे एक सांगताय की त्यांचं प्रारब्ध देखील जातं. संचित प्रारब्ध क्रियमान अवघा झाला नारायण, हीच गोष्ट सांगताय. कसं काय जातं प्रारब्ध? एकीकडे म्हणतायत की तो भात्यातनं सुटलेला बाण आहे, धनुष्यातनं सुटलेला बाण आहे, तो थांबवता येणार नाही. आणखीन एकीकडे म्हणतात की प्रारब्ध पण नष्ट होतं. म्हणजे बोलण्यात बोलणं नाहीये का? तसं काही नाही, त्यांचं बरोबर आहे. आपल्याला समजून घेण्यात गोंधळ होतोय आपला. कारण एकदा ते ब्रह्म झाल्यानंतर क्रियमान काय, आणखीन प्रारब्ध काय, ही सगळी देहाच्या पुरती आहेत ना. मी ब्रह्म आहे, त्या कर्मांचा माझ्याशी संबंध नाही. ती देहाच्या वरती निर्भर आहेत आणि देह ते भोगेल. म्हणजे प्रारब्ध कर्म पण नाहीसं झालं की नाही. देह जरी प्रारब्ध भोगताना दिसला, देह जरी सुख दुःख कर्म सगळी भोगतोय हे दिसलं आपल्याला, तरी प्रत्यक्षात त्या ब्रह्मज्ञांना तो देह माझा वाटतच नसल्यामुळे ते प्रारब्ध कर्म देखील अफेक्ट करत नाही. कुठच्याही पद्धतीने त्या प्रारब्ध कर्माचा देहाला खूप त्रास होईल, तो कढेल जीव, पण तो साक्षीत्वाने बघेल त्या सगळ्याकडे. आपल्याला स्वामी विवेकानंदांची कथा माहितीये की प्रवचनाला जाण्यापूर्वी ते फेटा नीट करायला लागले. विचारलं की स्त्रियांच्या सभेत आज बोलायचं आहे म्हणून एवढं बघताय का, खवचटपणे कोणीतरी. ते म्हणाले तसं नाही, मी सांगतोय की तू विवेकानंद आहेस म्हणून मी आरशात बघितलं, दोन दोनदा पाहिलं की तू विवेकानंद म्हणून तुला व्याख्यान द्यायचं आहे. देहाच्या वरती आणायला लागतं. म्हणजे हे कार्य करायचं आहे ह्या देहाकडनं, ह्या भावात त्यांना यायला लागलं. असं दरवेळे होतं असं नाही, पण एकटे बसले होते, पूर्ण समाधीत गेले होते, त्याच्यातनं त्यांना बाहेर येऊन बोलायचं आहे तिथे म्हटल्यानंतर ते कार्य करायला हवं ना. तिथे यायला त्यांनी स्वतःला पूर्ण जाग केलं. प्रारब्ध जे असतं ते देखील तिथे गेलेलं होतं. मी देह नाहीये, प्रारब्ध देहाचं. संतांचं आपल्याला माहितीये की जर का कोणी शंका विचारायला लागलं, त्यांच्या देहाचं दुःख ते बाजूला ठेवतात आणि अगदी छान सगळं एक्सप्लेन करतात. रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण प्रसिद्ध आहे. श्रीगुरूंचं माझ्या पाहिलेलं आहे की देहाला कितीही होत असलं तरी देखील जो अत्यंत जिज्ञासू आहे त्याची शंका फेडायला ते करतात. ते मग त्यावेळी कडनं कुठनं सगळं थांबतं. ह्याला काय कारण आहे? त्या देहाकडे ते पूर्ण अलिप्तपणे बघत असतात. देह देहाचं प्रारब्ध भोगतोय, माझा संबंध नाहीये, म्हणून त्यांचं प्रारब्ध कर्म देखील भस्मसात झालेलं असतं. असं फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस म्हणता येतं. प्रत्यक्ष देह पडत नाही कारण प्रारब्ध, हे सगळं बरोबर आहे.
पण त्याच्या लेखी देहच त्याला त्याच्यात राहतोय तो. मग त्या देहाचं प्रारब्ध त्याचं कसं असेल? अशा पद्धतीने संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण. हेच आता पुढे सांगतायत की उपाधी तादात्म्य विहीन केवल ब्रह्मात्मनैवात्मनि तिष्ठतो मुने प्रारब्ध सद्भाव कथा न युक्ता स्वप्नार्थ संबंध कथेव जाग्रता. म्हणजे उपाधीच्या बरोबर जेव्हा तादात्म्य असतं त्यावेळे त्या उपाधीची सुख दुःख त्याला लागतात. मग तिथे उपाधी विशेषण समजली जाते, एकरूप होत असं वाटतं. मग त्याला संगभ्रांती वगैरे वेगवेगळे नाव आहेत. की काचेच्या गोळ्यामध्ये प्रतिबिंब जर का पडलं किंवा खालचं पारदर्शक असला, आणखीन खालती ठेवलेल्या याचा रंग त्याचाच वाटायला लागतो. ते उपाधीशी तादात्म्य रंगाचं. तिथे विशेषण झालं की अरे हा काचेचा गोळा लाल आहे बरं का. वास्तविक त्याला रंगच नसतो, पण त्याला रंग होतो. पाणी ज्या भांड्यात ठेवू त्या आकाराचं होऊन जातं. वास्तविक पाण्याला आकार आहे का? नाहीये. त्या उपाधीच्यामुळे ते त्या रंगाचं होतं. त्याचा बर्फ केला थोडा वेळ आकार टिकेल, पण मूळ स्वरूपात ते जाणारच आहे. त्यामुळे किंवा दुसरं जे उदाहरण दिलंय परत ते स्वप्नातलं पुन्हा आलेलं आहे की जागा झालेल्याला ज्याप्रमाणे स्वप्नातले पदार्थ काही घेतले, काही टाकले, काही मिळाले, जागा झाल्यानंतर त्यांच्याशी काय संबंध आहे त्याचा? तो परत ते पदार्थ स्वप्नातले जागेपणी घेणार आहे का? अजिबात नाहीये, संबंधच नाहीये. त्याप्रमाणे अहंकार वगैरे जे उपाधी आहेत, अहंकार ही मुख्य उपाधी आहे. त्या उपाधीशी आपलं तादात्म्य होतं पूर्वी. ते तादात्म्य नाहीसं झालं म्हणजे जागा झाला. मी देह नाही. देहाशी तादात्म्य होतं, मनाशी तादात्म्य होतं. मी बुद्धिमान, बुद्धीशी तादात्म्य होतं. ते सगळं जाऊन मी देह म्हणून जे होतं ते सगळं जाऊन जीव होतं तेही जाऊन मी ब्रह्म आहे असा पूर्णपणे ब्रह्मनिष्ठ होतो तो. म्हणजे ब्रह्माच्याच ठिकाणी निश्चयेन स्थितम, पूर्णपणे निश्चयाने, पूर्णपणे 100% भावनेने तो मी ब्रह्म आहे हेच धरतो. मग अशाला प्रारब्ध आहे म्हणणं चुकीचं नाहीये का, असं शंकराचार्य विचारतायत. विचारत नाहीयेत, ऍक्च्युली सांगतायत की त्याला प्रारब्ध नाहीये. त्याच्या देहाला प्रारब्ध आहे, त्याला नाही. त्याच्या लेखी प्रारब्धाचा आणि देहाचा संबंध आहे, त्याच्याशी संबंध नाहीये. म्हणून तिन्ही प्रकारची कर्म त्याची भस्मसात होतात. आधी काय सांगितलं की त्याला प्रारब्ध असतं, बरोबर आहे, त्याच्या देहाला प्रारब्ध असतं. हे आता जरासं दुरुस्त करताय. त्याला प्रौढवाद असं एक नाव आहे की आधी अर्ध सांगितलं पटेल एवढं आणि त्याच्यानंतर पूर्ण सांगितलं की त्याचं प्रारब्ध देखील जातं. संचित प्रारब्ध क्रियमाण तिन्ही कर्म त्याची नष्ट होऊन जातात. आणखीन तो ब्रह्म होऊन विचारे ब्रह्माची माझी, सगळं जग त्याच्या लेखी ब्रह्मरूप झालेलं असतं. म्हणून तिन्ही प्रकारची कर्म जिथे अजिबात नाही, तो ह्या सगळ्या कर्मबंधनातनं पूर्णपणे मुक्त झालेला आहे. इथे आता थांबूया, मला वाटतंय की पुढला होईल का. थांबते मी इथे. 456 पर्यंत झालंय आपलं.
धन्यवाद ज्योत्स्नाताई. कोणाला काही प्रश्न असल्यास अनम्यूट होऊन विचारू शकता. ज्योत्स्नाताई. शंकराचार्य कर्माचं इतकं छान एक्सप्लेन केलंय की फारसे प्रश्न नसावेत असं वाटतंय. कोणीतरी नाही. बोललं. हा, मी नमस्कार. नमस्कार. हा. नाही, प्रश्न असा नाही, पण एक थोडं डोक्यात असं आलं की आपण जे आत्ता बघितलं की स्वप्नातलं जागृतीत नाही आणि तर आपण जेव्हा म्हणतो ना की स्वप्नातला अभिमानी प्रा तेजस आहे आणि हा प्राज्ञ तेजस आणि हे आहेत ना विश्व. हं. तर म्हणजे ज्ञानी झाल्यावर तो अभिमानी, म्हणजे इथे कसा हा जीव अभिमानी होतो ना, तर तिथे जीवभावच गेल्यामुळे तिथे अभिमानी असा राहतच नाही कोणी, असं म्हणायचं का? अजिबात नाही. जीव भाव गेला तरी जीव आहे. हा. जीव करतोय. पण मग तिथे म्हणजे हा जो अभिमानी तिन्ही अवस्थात जो हे केलं, तसा ज्ञानीचा अभिमानी असा. तसाच चालतो. पण तो जीव करत असतो, मी करत नसते. तिथे हम्म. जीव अभिमानी आहे. मी ब्रह्म आहे, माझा संबंध नाहीये. हम्म. हम्म. पण तो तो जो मी ब्रह्म आहे, तो अभिमानी नाहीच म्हणायचं त्याला, म्हणजे असं त्याला अभिमानी समजला पाहिजे. तो देह म्हणजे मी म्हणतोय जो जीव, त्याचं चालून दे परस्पर. तो चिदाभास करतोय सगळं. तुझ्या भाषेत सांगायचं तर हम्म. चिदाभास करतोय, करून दे त्याला. काय करायचं ते. तो खोटा आहे, देह खोटा आहे. त्यांचं परस्पर जे काय नाटक चाललंय ते चालून द्या. हम्म. आहे. आता लक्षात, चिदाभासाचे हे व्यवहार आहेत. हम्म. अं, काय म्हणूया, प्राज्ञ वगैरे जे काय आहे त्या हम्म. चिदाभासाच्या, हम्म. त्या नाहीये. हम्म. मी ब्रह्म आहे. हम्म. बरोबर आहे. तो अज्ञातच असल्यामुळे त्याला चिदाभासाचं काय. आभास आहे तो शेवटी. हा. बुद्धी काय, बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब म्हणजे चिदाभास आहे. तो किती खरा आहे, त्याच्या अवस्था चालून देत असल्या तरी हा. काय माहित पडणार आहे. होय, होय. नुसतं त्याचे कल्पना केली तशी तरी किती छान वाटतं. करा मग कल्पना. हो. कल्पना करताच ते हळूहळू दृढ करता व्हायला लागतं. करताच होणार आहे. हो. नमस्कार ज्योत्स्नाताई. ज्योत्स्ना मावशी. मग नमस्कार. ह्याला आपल्याला नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणता येईल का? काय ऑर्गनायझेशनला सुद्धा काहीतरी इंडिव्हिज्युअल आकार उकार लागतो. हा, इथे म्हणूनच तो देह आहे. ज्योत्स्नाताई, हं? हा हा प्रश्न म्हणजे प्रश्न आहे का नाही मला माहिती नाही, पण हे आता जग तर युगनयुग चाललेलं आहे आणि मग मी माझं हे असल्याशिवाय आणि ईश्वराची जर योजना आहे त्याप्रमाणे जग चाललेलं आहे. त्यामुळे मी माझं आणि हा अहंकार हे सगळं तसंच राहिलेलंच आहे ना शेवटी, नाहीतर जगच चालणार नाही. अगदी बरोबर आहे. त्यामुळे बद्ध जे आहेत तर त्यांच्या साह्याने जग चालतं. एखादा मुक्त होतो, हम्म. एक मुक्त होऊन काय फरक पडणार आहे. त्याला फरक पडतो ना पण. हम्म. त्या जीवाला फरक हा पडतो, ते पण जग जसं चालायचं तसं चालतं. पण ती ईश्वरी योजना आहे म्हणूनच चालतं ना तसं. अगदी बरोबर आहे. म्हणूनच त्याला लीला म्हणतात. हम्म. जगाला लीला म्हणतात ते का? हा हा ईश्वरी योजना म्हणतो आपण, ते लीला म्हणतात. तो खेळ चाललाय, त्याच्यातच त्यांनी मुक्ततेचा पण खेळ ठेवलेला आहे हा. याच्यातनं.
हम्म. तो जो चक्रव्यूह आहे, त्या चक्रव्यूहात बाहेर पडायचा रस्ता आहे, काढा शोधून. हम्म. शेवटी ते तुमच्यावरच अवलंबून आहे, तुम्हाला परमार्थाच्या बाजूने जायचंय का प्रारब्ध भोगत जन्म घेत राहायचंय. अगदी अगदी पूर्णपणे फुटकळ सुखात आनंद मानायचा आहे का सुखरूप होऊन जायचं आहे. हम्म. म्हणून हे सगळं असंच चालणार जे म्हणतात ते. होय. हम्म. एक ज्ञानी झाला तर त्याच्या जवळच्या माणसांना देखील, कुटुंबातल्या माणसांना देखील त्यांच्यावरतीही परिणाम काही फारसा होत नाही. हम्म. या चालायचं तसं चालतं, त्याचं घर पण जसं चालायचं तसं चालतं. फरक फक्त त्याच्या मध्ये होतो, तो आनंदात अत्यंत जगतो. बाकी कुठेही काहीही फरक पडत नाही. हम्म. या थँक्यू. पूर्ण त्या व्यक्ती पुरतच ते असत. पण असंही होतं, थोडस कुटुंबात फरक पडतो, म्हणजे ह्याच्या रिॲक्शन्स जातात ना, याच्या प्रतिक्रिया गेल्यामुळे बाकीच्यांच्याकडनं आणखीन तू तू माय 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 तू 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 हे थांबतं. तोच काही करत नाही म्हटल्यावर हे गप्प बसत. त्यामुळे घरात पण थोडी शांती निर्माण होते. नाही हो, प्रश्नच नाही. म्हणून तर काकांकडे दावत जातो आपण. एक कन्फ्युजन झालं थोडस. तुम्ही हा, म्हणालात बोला. की स्वप्नामध्ये माणूस काय अभिमान वाहत असतो, पण जेव्हा तो जागा होतो तेव्हा तो ते स्वप्न होतं असं म्हणून त्याला बाजूला ठेवतो स्वतःपासून. तसं प्रपंचामध्ये माणूस कुठल्या तरी प्रकारे वागत राहतो आणि तसं वागत असतानाच तो स्वतःला म्हणत राहतो का की हा तो अहंकार आहे, तो वागतोय कसा तरी, पण मी मी आत्मा आहे. हा, म्हणजे हे साक्षी साधनेचा हा एक भाग आहे की हे जे होत आहे हे माझ्या शरीराकडनं केलं जात आहे, त्याच्या मागे मन बुद्धी आहे, त्यांच्या मागे अहंकार आहे. ही सगळी जी घडी बसवून दिलेली आहे ना, तर ती आधी आपल्याला अंतर्गत पक्की करून घ्यायला लागते. म्हणून शास्त्राभ्यास करायला लागतो. आणखीन मग ती जी आपल्याला ही सगळी इन्स्ट्रुमेंट्स दिलेली आहेत, हत्यारच येथे म्हणूया आपण, ही साधनेच्या प्रक्रियांची हत्यारं वापरत सतत राहायला लागतं. आणि कुठे कुठलं वापरायचं हे हळूहळू आपल्या लक्षात यायला लागतं. एकच हत्यार आपण नाही वापरू शकत. परिस्थिती जशी वेगळी येते तर तसं त्या परिस्थितीप्रमाणे आपल्याला ते वापरायला लागतं. समजा कोणीतरी परक माणूस आलं आणि मला शिव्या देऊन गेलं, तर मी गेल्या जन्मी त्याला तसं केलं पाहिजे असणार, अशा पद्धतीने त्याचा निकाल लावू शकतो. जर का काही भोग आला माझ्या बाकी सुखाचा आला, गेल्या जन्मी केलं तर पुन्हा प्रारब्धाचा लावता येतो. घरातलंच कोणी किंवा ओळखीचं कोणी अचानक अनपेक्षितरित्या वाईट वागलं, तिथे त्रिगुणांचं लावता येतं की अरे आज याचा हा गुण वर आलेला दिसतोय. अशा पद्धतीने आपण हळूहळू हळूहळू ह्या जगाला वेगळ्या पद्धतीने बघायला शिकतो. त्रिगुणांचा वापर करायला शिकतो. मी त्याच्यापासून अलिप्त आहे हे आपण शिकतो. त्यांचं साक्षीत्व करायला लागतं. बरोबर बरोबर. खूप हे सुंदर सगळं होतं. आणि म्हणून त्या सगळ्या अभ्यासाची गरज जी असते प्रक्रियांची, ती या दृष्टीने गरज असते की ते आपल्याला वापरता येतं. धार लावून तयार ठेवायचं
थँक्यू सो मच. चला थांबूया. चालेल, थांबूया. शेवटचा श्लोक म्हणतो आणि हं. वावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्टने उनिलया, संमोह जो वाढला. अज्ञानांधजनांसी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी. विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम.